नाशिकहून मुंबईच्या दिशेनं किसान सभेचं लाल वादळ निघाले। 3 ते 4 दिवसात मुंबईत हे लाल वादळ धडकेल। हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झालेत। आज मोर्चाचा इगतपुरीला मुक्कामी, उद्या ठाणे जिल्ह्यात प्रवेश होईल। किसान सभेचा लॉंग मार्च पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। 4 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून छोट्या छोट्या संख्येने हे सर्व आंदोलक नाशिकच्या वेशीवर येऊन थांबलेले होते। नाशिक शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयापासून काल दुपारनंतर हा मोर्चा पुढे मार्गस्थ झाला आणि आज नाशिक मुंबई महामार्गावर हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि नाशिक मुंबई महामार्गावरून हा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आजचा यांचा मुक्काम इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी जवळ आहे आणि त्याआधी हे लाल वादळाचं रूप आपण बघतोय। हजारोच्या संख्येने आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। वन अधिकाऱ्याची अंमलबजावणी केली जावी, 7/12 उतारा हा आदिवासी बांधवांच्या शेतकऱ्यांच्या नावावर केला जावा, गुजरातकडे वाहून जाणारं संपूर्ण नद्यांचं पाणी हे वळवलं जावं आणि महाराष्ट्रामधील उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामधील आवर्षणग्रस्त भागामध्ये ते पाणी वळवलं जावं। जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था जी आहे ती सुधारली जावी, आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोयीसुविधा दिल्या जाव्या, पेसा अंतर्गत शिक्षक भरती, कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे लॉंग मार्च पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत मोर्चाचे प्रमुख नेते JP गावित, अशोक ढवळे यांची एक बैठक झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरलेली आहे। उद्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोर्चेकरींचे प्रतिनिधी आणि सरकार त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकारी यांची एक बैठक देखील होणार आहे। मात्र तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, मोर्चा हा असा सुरू राहील। याआधी देखील सरकारने आश्वासनं दिलेली होती, मात्र कुठलंही आश्वासन पाळलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। याआधी सरकारने जी आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, केवळ एक मार्गीने घेऊन हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि आपण या मोर्चाचं विराट रूप बघतोय। म्हणजे मागच्या ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।